भारतीय सेनेनं आपली ताकद या ठिकाणी दाखवून दिली आणि पुलवामा मध्ये आमच्या सीआरपीएफच्या जवानांना ज्या निगृण प्रकारे त्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला करून त्यांना शहीद व्हावं लागलं आणि भारत हा कमजोर देश नाही आहे, तर अशा प्रकारे भारतावर हल्ला झाल्यानंतर भारत त्या प्रत्येक शहीदाच्या शहादतचा निश्चितपणे त्या ठिकाणी हिशोब घेईल हे जे आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं होतं आणि भारतीय सेनेला पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत। आज आम्हाला सगळ्यांना भारतीय सेनेचा अभिमान वाटतो की भारतीय सेनेने हे दाखवून दिलं की जगातल्या मजबूत सेनेपैकी आणि मजबूत देशापैकी एक आमचा देश आहे। आणि म्हणून या सभागृहाच्या सर्वांच्या वतीनं भारतीय सैन्य दलाचं, भारतीय वायुसेनेचं मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। महाराष्ट्राच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि याच्यावर नंतर 11:30ला कदाचित पूर्ण ब्रीफिंग झाल्यावर आपण त्याच्या संदर्भात सगळी माहिती सभागृहातही देऊ आणि त्या संदर्भात आपले मत देखील व्यक्त करू। पण आता जी काही माहिती आली आहे त्या माहितीच्या आधारावर आपल्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी सैन्य दलाचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो।